नमस्कार मंडळी, मी स्नेहल पुन्हा एकदा नव्याने माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर चोर ओटी ही गरोदरपणामध्ये भरली जाणारी पहिली ओटी असते. युजली ही 5व्या किंवा 3ऱ्या महिन्यामध्ये भरली जाते. माझ्या चोर ओटीचा कार्यक्रम माझ्या आत्याने 5व्या महिन्यामध्ये केला होता. मला त्यावेळी गावी यायला जमणार नव्हतं, त्यामुळे माझी मावशी, माझी आत्या आणि मम्मी या तिघीजणी बँगलोरला चोर ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. तर आमच्या भागामध्ये चोर ओटीचा जो हा कार्यक्रम आहे ना, तर मावशी, मामा, आत्या किंवा बाळाची होणारी जी आत्या असेल ना, तर ती करू शकते. तर माझी ही चोर ओटी आहे ना, तर ती माझ्या आत्याने भरली होती. गरोदरपणात केली जाणारी ओटी भरण्याची छोटी, साधी आणि शांत विधी म्हणजे चोर ओटी होय. येथे चोर या शब्दाचा अर्थ चोरी किंवा चुकीचा नसून गुपचूप आणि साधेपणाने किंवा गाजावाजा न करता असा आहे. ही परंपरा म्हणजे आई होणाऱ्या स्त्रीला दिलेला पहिला शुभ आशीर्वाद मानला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये गरोदरपणा हा फक्त शारीरिक बदलांचा काळ नसून एका नव्या जीवाच्या आगमनाचा आनंदोत्सव मानला जातो. आई होणाऱ्या स्त्रीभोवती प्रेम, काळजी आणि आशीर्वाद यांचे एक सुंदर वलय तयार केले जाते. माझ्या आहोंनी खूप छान असं डेकोरेशन केलं होतं, तुम्ही पाहतच असाल. आणि ज्या समोरच्या बाउलमध्ये जे सगळं दिसतंय ना, तर ते माझ्या मावशी, आत्या आणि मम्मीने सर्व पदार्थ स्वतःच्या हाताने बनवून आणले होते. त्यामुळे मी खरंच खूप खुश होते. मी बर्फी उचलली, त्यामुळे आम्ही खरंच खूप खुश होतो. असं मानलं जातं की बर्फी म्हणजे मुलगी आणि पेढा म्हणजे मुलगा. सो आम्ही एकमेकांना बर्फीचा घास भरवला. एकदा का चोर ओटी भरली की आपण आपली प्रेग्नन्सी रिव्हील करू शकतो, कारण बाळ स्थिरावलेलं असतं आणि बाळाचे संपूर्ण बॉडी पार्ट्स रेडी असतात. आणि ॲबॉर्शनचे जे चान्सेस असतात ना, तर ते खूप कमी असतात. त्यामुळे आपण सगळ्यांना सांगू शकतो. माझ्या मम्मीने संपूर्ण कार्यक्रम झाल्यावर माझी नजर काढली. आणि हे आमचे आहो डेकोरेशनची तयारी करताना 4-5 दिवसापासून ते खूप छान पद्धतीने तयारी करत होते. तर असा होता आमचा चोर ओटीचा कार्यक्रम. तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझ्याकडे जितक्या क्लिप्स अवेलेबल होत्या, तर त्या सर्व अटॅच करून मी छोटीशी आठवण माझ्यासाठी तयार केलेली आहे. आणि हो, तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. लव्ह यू ऑल.